नमस्कार. ओवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे बघू शकता जे तुम्हाला मी झाड दाखवत आहे ते माझं मागच्या वर्षीचं वांग्याचं झाड आहे. ते ह्या वर्षीच्या पावसाने बघा किती छान असं फुलून आलेलं आहे आणि त्याला अशी छोटी छोटी छान अशी वांगी पण लागलेली आहेत बघा. या वांग्यांपासून तुम्हाला मी भरलेल्या वांग्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे बघा झाडाची मी 4 वांगी घेतलेली होती. तर आता ह्याची मी अशा बघा मध्ये 4 काप करून घेतलेले आहेत. पूर्ण नाही वांगं चिरून घ्यायचं आपल्याला, अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत. आता हे मी पाण्यामध्ये ठेवून देते साईडला आणि मसाल्याला सुरुवात करूयात. तर इथे बघा मी एक मीडियम साईजचा कांदा होता जो मी बारीक चिरून घेतलेला होता. आता ह्याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. तर हे बघा मी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले होते आणि त्याचे असं बारीक कूट करून घेतलेलं आहे. ते मी 1.5 चमचा वापरत आहे इथे. लसूण खोबरं वापरणार आहे. ते मिक्सरला काढून घेतलेलं लसूण खोबरं होतं. तर आपल्याला भरलेलं वांगं करण्यासाठी बघा लसूण खोबऱ्याचा जरा जास्तच वापर करायचा आहे. पाव चमचा हळद घेणार आहे. आणि हे माझं घरगुती लाल तिखट ज्याला आम्ही घाटी मसाला म्हणतो. तुम्ही तुमच्या वापरातलं घेऊ शकता. जे तुम्ही डेलीच्या वापरात वापरता ते तुमच्या अंदाजानुसार वापरायचं आहे. तर आता बघा हे मी 1.5 चमचा घालून घेतलेला आहे. 1 चमचा मीठ घालणार आहे. आणि 1 चमचा धना पावडर. तर इथे मी जास्त मसाल्यांचा वापर नाही केलेला. जेवढे आपले घरगुती मसाले असतात तेवढेच वापरलेले आहेत बघा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. चला आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर मिक्स करण्यासाठी इथे मी आता बघा 1 चमचा तेलाचा वापर केलेला आहे. जेणेकरून हे छान असं मिक्स व्हावं, छान असं मसाल्याला चिकटपणा यावा यासाठी. तर ते मी पूर्ण असं बघा मिक्स करून घेणार आहे. ते बघा आपलं मस्त असं मिक्स झालेलं आहे बघा. तर आपला मसाला मिक्स झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. चला तर आपण आता फोडणीची तयारी करूयात. आता इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. आता इथे मी 1 चमचा जिरे टाकून घेते. जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला इथे. आणि जी आपण मगाशी चिरलेली वांगी होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे बघा आता मी वांग्यात मसाला भरून नाही घेणार आहे. मी पुढे जाऊन माझी रेसिपी बघा. तर आता बघा तेलात ही वांगी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहेत पूर्ण लालसर रंगाची होईपर्यंत. गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. तर हे बघा छान असं आपलं वांगं तळून झालेलं आहे. पूर्ण लालसर रंगाचं झालेलं आहे बघा. आता इथे बघा जो आपण मगाशी मसाला केलेला होता तो मी घालून घेत आहे. तर मी इथे बघा वांग्यांमध्ये मसाला नाही भरून घेतलेला. जेव्हा आपण वांग्यांमध्ये मसाला भरतो तो वांग्यामध्ये राहत नाही बघा, तो बाहेर येतो. त्यासाठी इथे मी ही पद्धत वापरलेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने वांगं नक्की ट्राय करून बघा. तर हा मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये बघा परतवून घ्यायचे. खूप साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे छान. मसाला आपला चांगला मिक्स झाला की याच्यामध्ये ते पाणी घालून घेते बघा. तुम्ही माझ्या अंदाजानुसार पाणी घालत आहे, जेवढं मला घट्ट हवं आहे तेवढं. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जर पातळ हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त पाणी ओतू शकता. तर मला हे बघा थोडंसं वांगं घट्टच हवं आहे, त्यासाठी इथे मी थोड्याशाच पाण्याचा वापर केलेला आहे. आता इथे मी राहिलेली जी आपली मगाशी कोथिंबीर होती ती घालून घेते बघा. आता आपल्याला गॅस फुल करून घ्यायचं आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याला छान अशी उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे ती बघा. तर मी हे वांगं बघा कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये झटपट होऊन जातं 2 शिट्ट्यांमध्ये. तुम्ही कढईमध्ये पण करू शकता. कढईमध्ये थोडासा वेळ लागतो शिजायला.
कधीही बघा आपल्याला जर भरलेली वांगी करायची असतील तर आपल्याला अशा प्रकारचेच वांगी निवडायचे आहेत, हिरवी, जी शिजायलाही झटपट असतात. तर इथे बघा पूर्ण अशी उकळी आलेली आहे. आता हे मी मिश्रण कुकरमध्ये काढून घेणार आहे. आता मी इथे कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे बघा. आता याचं झाकण लावून देते आणि ह्याच्या मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. आपल्याला 2 शिट्ट्या करायच्या आहेत. जास्त शिट्ट्या केल्या तर वांगं गीर होऊ शकतं. तर हे बघा आता मी याच्या 2 शिट्ट्या काढून घेते. चला आता आपला कुकर थंड झालेला आहे. तयार आहे इथे भरलेलं वांगं. तर तुम्ही बघू शकता वांग्याला किती छान असा कट आलेला आहे. तर हे बघा, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मस्त खा, स्वस्त राहा.